चला तर मंडळी बघूयात रव्याचे मिनी डोसे कसे बनवायचे। रवा डोसा बनवण्यासाठी 1 वाटी रवा घ्यायचा, त्यामध्ये घालायचं अर्धी वाटी ताजं दही, त्यामध्ये घातली भरपूर अशी कोथिंबीर आणि काकडी, सोबतच घातलं भरपूर असं पनीर, अगदी चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं चवीसाठी जिरं घालायचं। आता याला मिक्स करायचं, थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं। याला 15 मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। तोपर्यंत चटणी बनवून घेऊ। एका मिक्सर जारमध्ये ओलं खोबरं, आले, लसूण, कोथिंबीर आणि पांढरे तीळ भाजून घेतले। त्यामध्ये हवे असल्यास हिरवी मिरची घालू शकता। सर्व जिन्नस मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घ्यायचे। आता त्याला जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्यायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आता याला मिक्स करून घेतलं आणि तयार झाली खोबऱ्याची चटणी। बॅटर भिजून तयार झालं। आता याचे मिनी डोसे बनवायला घेऊ। एका पॅनमध्ये चमचाभर तेल घालायचं, त्यामध्ये छोटे छोटे डोसे सोडायचे। तुमच्याकडेही लहान मुलं असतील आणि खाण्यासाठी नखरे करत असतील तर ही मिनी डोसा रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। मीडियम फ्लेमवरती 2-3 मिनिटे डोसे छान भाजून घ्यायचे, नंतर परतून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनेही 2-3 मिनिटे छान शेकून घ्यायचे। अशा प्रकारे आलटून पालटून खरपूस असे डोसे भाजून घ्यायचे। आता मोठ्यांसाठी अशा प्रकारे मोठे मोठे डोसे बनवून घ्यायचे। कडेनी थोडं थोडं तेल सोडून डोसे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत गरम गरम डोसे खायला द्यायचे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायचे आणि जाता जाता चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायचे।